आपण आत्तापर्यंत महर्षी याज्ञवल्क्य यांचं जीवनपुष्प अभ्यासलं. त्यामध्ये आपण योगेश्वर याज्ञवल्क्य यांचं बालपण पाहिलं की त्यांनी अभ्यास 25 वर्षाचा अभ्यास 7 वर्षात पूर्ण केला. पुढं त्यांचं जीवन आपण अभ्यासलो आणि त्यांच्या जीवनाचा संघर्षही पाहिला. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मैत्री की या मैत्रीचे याज्ञवल्क्य यांच्यावर प्रेम होते. त्यामुळे याज्ञवल्क्य जे संबंधित होते त्यांच्यावर मैत्रिणीचे प्रेम होते. म्हणजे याज्ञवल्क्याशी सर्वात अधिक जवळ त्यांची पत्नी कांत्यायनी आणि तिच्यावर तर मैत्रेयीचे अत्यधिक प्रेम होते. त्या दोघी एकमेकांना सख्या बहिणीसारखे समजत. मैत्रेयी विदुषी होती. ती कांत्यायनीला मोठ्या प्रेमाने व आदराने सर्वांना भेटायला जात असे. मैत्रेयीला कांत्यायनी लोकोत्तर पुण्यशीला स्त्री वाटत होती. मैत्रेयी पंडित होती. कांत्यायनी गृहकुशल संसारी होती. दोघी सुंदर होत्या. मैत्रेयी जवाच्या वर्णाची होती व कांत्यायनी अतिशय सुरूप आकर्षक होती. अशा दोघी मानलेल्या बहिणी एक दिवस बोलत बसल्या होत्या. गोष्टी बोलता मैत्रेयी कांत्यायनी म्हटली, खरे पाहिल्यास आपण सख्या बहिणी आहोत. जन्मजन्मांतरीचे आपला संबंध म्हणून एवढे गाढ प्रेम आपल्यात नांदत आहे. माझ्या पायाला काटा लागला तर तुझ्या डोळ्यात अश्रू येतात. तुला दुःख झाले तर मला देखील होते. कांत्यायनी म्हणाली, खरे आहे, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण एक दिवस तू अलग होणार आहे ना. तू जेव्हा आम्हाला सोडून जाशील तेव्हा तुझ्या प्रेमाबद्दल स्मरण तेवढे आम्हाला वाटायला राहील. मैत्रेयी म्हणाली, पण मला तुझ्यापासून अलग होण्याचे कारणच काय. तुला लग्न करायचे आहे ना. जेव्हा तुझे लग्न करशील तेव्हा आमच्यापासून अलग होणार की नाही. गार्गीसारखी ब्रह्मनिष्ठ स्त्री आजीवनी कुमारी राहू शकते. तुला मात्र विवाह करणे आवश्यक आहे. तर तू विवाह केला पाहिजे. कांत्यायनी म्हणाली, वैदिक धारणेनुसार विवाह न करणे ही गोष्ट श्रेष्ठ मानली जात नव्हती. म्हणून कांत्यायनीला मैत्रेयीला विवाह करण्याचा आग्रह असे. त्यांचा स्त्रीजीवनविषयक संवाद फार सुंदर आहे. परंतु तो वैदिक वाङ्मयात ग्रंथित असल्यामुळे सामान्य संस्कृत वाचणाऱ्यालाही तो अवघड वाटतो. दोघींच्या अशा गप्पा गोष्टी चालल्या असता कांत्यायनीच्या मनात विचार आले. माझा व मैत्रेयीचा असा हा प्रेम संबंध आहे. ती मला आवडते, मी तिला आवडते. याज्ञवल्क्यावर तर तिचे अथांग प्रेम आहे, अगाध निष्ठा आहे. तेव्हा मैत्रेयी आपल्याच घरी राहिली तर. यावेळी मैत्रेयी म्हणाली, हे घर सोडून मी जाऊ कुठे. मैत्रीच्या मनातील गोष्ट बाहेर आली होती. कांत्यायनीने हे ऐकले पण ती काहीच बोलली नाही. पण तिने स्वतःच्या मनात काहीतरी निश्चय केला. थोड्या वेळाने मैत्रिणी घरी गेली. पुढे एक दिवस याज्ञवल्क्य व कांत्यायनी चालण्यामध्ये बसलेले होते. त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी कांत्यायनीने विचारले, मी काही सांगितले तर द्याल का. असे का विचारते आहेस तू. याज्ञवल्क्य म्हणाले. कांत्यायनी पुन्हा म्हणाली, माझी एक इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण कराल का.